श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर आज गुरुवार आहे आणि तोही मार्गशीर्ष महिन्यातला. महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मीची ओळख केली जाते. अशा या सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्रश्रवा तो शूर दयाळू होता. प्रजा दक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे त्यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होती, 7 पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे घातले, त्यासाठी आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या द्वाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवंय तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहे. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वेश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीच्या व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ते दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल का हे व्रत? मी करीन ते नेमाने. उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला हकलून दिले. ती म्हातारी म्हणजेच प्रत्यक्ष महालक्ष्मीचे रूप होतं हे राणीला कळाले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालाला श्रीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शांबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले.
लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुख समाधानाचा चालू लागला. पण इकडे श्रद्धभद्रा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य केले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो करणार तरी काय. एके दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालेलाही ते समजले. श्यामबाला आणि मालधाराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळशे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळशे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालाने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले. दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यानंतर मालधाराने श्यामबालेला विचारले, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळे पदार्थ आळणे. मला तर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण झाल्यावर त्याला अळणी लागले. मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळतात बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधारालाही तिचे म्हणणे पटले. खरंच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार किती पवित्र, किती चांगला आणि सर्व दुःख दूर करणारा असा आहे. जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करेल त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा करेल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची पूर्ण मनोकामना पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कहाणी गुरुवारची सुफळ सुवर्ण. जर तुम्ही ऐकली असेल, तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.